सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वरलक्ष्मी व्रत हे एक शुक्रवारचं व्रत आहे, तर त्या व्रताला आपल्याला पूजा झाल्यानंतर व्रताची कहाणी देखील वाचायची किंवा ऐकायची आहे। तर चला कहाणीला सुरुवात करूया। रत्नजडी सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत। हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात। आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेस सुद्धा नाही, तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते, ती मला आपण कृपया करून सांगावी। ती गोष्ट ही की हे जगतप्रभू, एक वरदलक्ष्मी नावाचं व्रत मी ऐकले आहे, त्याचा विधी आणि महिमा काय हे मला सविस्तर सांगावे। पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात, हे पार्वती, वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे। या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते, पुत्र पौत्रादी संततीची वृद्धी होते। हे पार्वती, ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमेस शुक्रवार येतो, त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा। हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते, देवा, त्या व्रताचा विधी काय, देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे। शंकर म्हणतात, हे पार्वती, अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो। हे सुंदरी, तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही मी कथन करतो। कौंडिण्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोट आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते। त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे। ती ब्राह्मण पत्नी सतत पती भक्तीविषयी तत्पर, महापतिव्रता, सासू सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती। तिची कांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूळ होते। तिचे सदा सर्वकाळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, हे चारुमती, इकडे ये, वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो। तुला मी एक गोष्ट सांगते, ती ऐक। ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल, त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर। चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी, आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावीत, तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात। त्या दिवशी पूजेकरता नवी भांडी घ्यावीत। पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी। भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शर गव्हाची राशी करावी व एक नवा कलश त्यावरती ठेवून त्यामध्ये तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्र देखील गुंडाळावे। त्या कलशावर अनेक प्रकारची फुले व्हावीत, त्यावर सोने व्हावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पत्रावर वस्त्रे पसरावे। हे सुबद्धे चारुमती, त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी। पंचामृत स्नान घालावे, देवी सुक्ताने शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा, वस्त्रादी उपचार अर्पावावेत। देवीला अष्टगंध, चंदन, हळद, कुंकू, सौभाग्यद्रव्ये, सुवासिक वस्तू वगैरे अर्पण करावेत। विविध प्रकारची पत्री अर्पण करावी, ती येणेप्रमाणे पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळिंब, मोगरा, तुळस, कण्हेरी, केवडा, चाफा आदी 21 जातींची पाने प्रत्येकी 21 प्रमाणे व्हावीत। मोगरा इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत। तसेच सुवासिक धूप दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचं पूजन करावे। नंतर नैवेद्याकरता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह आदियुक्त तसेच 21 अनारसे, वडे, घारगे व मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला अर्पण करावा। नैवेद्य जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून 5 देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावेत। यथाशक्ती राजोपचार, नाना प्रकारचे षोडोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्ट वरहेतूची देवीपाशी प्रार्थना करावी। शक्यतेनुसार नृत्य, गायन, वादन करावे।
लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी. हे प्रिय भाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्राणी इत्यादींनी हे समृद्धी देणारे व्रत यथासंग केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोचल्या. त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेल, पाहिजे तो वर देईल. याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमतीला स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, हे वरलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जनांची जननी आहेस. तू पुण्यमूर्ती येथे प्रकट झाली आहेस. तुला मी नमस्कार करते. हे शरणागतका रक्षण करणाऱ्या, हे जगतपूज्ये, हे श्री विष्णूंच्या वृक्षस्थळावर निरंतर वास करणाऱ्या, जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तात्काळ सर्व संकटापासून मुक्त झाली, यात काही शंका नाही. मी पूर्वीच्या सहस्रवधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल आणि तो असा की ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरणकमल पाहत आहे. याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करून अनंत वर देती झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले. हे ऐकताच छान छान, फार उत्तम असे सर्व म्हणाले. नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसल्या. त्यांच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली आणि मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून गव्हाच्या राशीवर तांदळाने भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणाऱ्या, हे सर्व लोकपूज्ये, हे नारायण प्रिये, हे देवी तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी हो. पद्मासने या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात दोर वरसूत्र बांधला. या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतःकरण होऊन शुदितांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंब वर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली. नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सानिध्यात बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीच्या ठिकाणी तिची भक्ती जळल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहरले अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले. शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारत, त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरलक्ष्मीचे व्रत सांगत असे. सूत सांगतात, यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गुप्त आहे. याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेलं पाहिजे. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली. नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणीकडून हे व्रत करवले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले. याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावे. जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्त होईल. हे सर्व व्रतामधील श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नारी नर करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील. जे कोणी नित्य स्वस्थ अंतकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणाद्वारे ऐकतील त्यांच्या घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल. ही भविष्योत्तर पुराणातील वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री महालक्ष्मी माते नमः. श्री महालक्ष्मी माताये नमः. श्री महालक्ष्मी माताये नमः.